बोलावले मॉरिस क्रिकेट संघ ओपनिंग बॅटर्स आपण लवकरात लवकर मैदानात या. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहतोय कानकोना प्रीमियर लीग 2024चा हा क्रिकेटचा रणसंग्राम आजच्या दिवसातील दुसऱ्या दिवसातील आजचा हा दुसरा सामना मैदानात दोन बलाढ्य रणधुरंदर क्रिकेट संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळतात. प्रीमियर लीगच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा या खेळपट्टीवरती या मैदानावरती 5 दिवस चालणारे ही क्रिकेटची स्पर्धा आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय. टॉस विन झाल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय या महत्त्वपूर्ण सामन्यादरम्यान चंदन तस्कर क्रिकेट संघाचा आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रण या मैदानावरती या सामन्यादरम्यान गोलंदाजीसाठी पालोले मॉरियस क्रिकेट संघासाठी आणि सलामीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. स्ट्रायकिंग एंडला मिलिंद हा बॅटर पाहायला मिळतोय आणि त्याच्या बरोबरीला लेफ्ट हँडर बॅटर विक्रांत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पालोले मॉरियस क्रिकेट संघाकडून या डावाची इनिंगची सुरुवात करण्यासाठी गौरव गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सुंदर फटका एक्स्ट्रा डावेला फटका खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात याच फटक्यासाठी एक्स्ट्रा कव्हरला जोपर्यंत फील्ड केली जाईल फेकी होईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती. सुरुवात चांगली झाली. ते कव्हर ड्रायव्हरने फटका खेळला. बॅटर मिलिंद याने मिळाली फक्त एक धाव आणि या सिंगलने धावफलकावरती एक धाव पाहायला मिळते. मागील सामना धावांचा पाठलाग केलाय. दर्शन 11 क्रिकेट संघाने रोमहर्षक सामना शेवटच्या षटकापर्यंत तो सामना पाहायला मिळाला. 56 धावांचा पाठलाग करत असताना दर्शन 11 क्रिकेट संघाने आजच्या दिवसातील पहिला विजय संपादन केला आणि त्यानंतर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानात दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर पाहायला मिळतात. या संघादरम्यान हा रंगतदार सामना लेफ्ट हँडर बॅटर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर यावेळी स्ट्राईक एंडवरती विक्रांत पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात क्षेत्ररक्षणाचं जाळं मैदानात रचलं जाते. एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला डीप काव कॉर्नर, एक क्षेत्ररक्षक ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफ. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अँगलने गोलंदाजी. त्याचमुळे चेंडू पडल्यावरती देखील बाहेर निघाला. बॅटची एज घेत असताना शॉट थर्डमॅनला चांगले क्षेत्ररक्षण, फ्लाइंग स्लिपला जो क्षेत्ररक्षक तैनात त्या क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट चेंडू या धावफलकावरती निर्धावणे गेला. सांघिक धावसंख्या देखील रोखली गेली. एक धावी धावफलकावर. याही वेळी चेंडू जर पाहिला तर वेस्टच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू खूपच बाहेर निघालाय. पंचाने देखील वाईटचा इशारा कॉमेंट बॉक्समध्ये कळवलाय आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 2 धावा. 2 रन स्कोर बोर्डवरती. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानात चालू असताना स्ट्रायकिंग एंडला विक्रांत. याही वेळी चांगला चेंडू फलंदाज विक्रांत याला निशब्द करणारा हा चेंडू. फुलर लेनचा चेंडू हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीत. चांगला चेंडू पहिल्या षटकादरम्यान पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. या षटकादरम्यान दोन क्षेत्ररक्षक फक्त 30 या सर्कलच्या बाहेर असतात. याच षटकात आतापर्यंत अगदी भेदक मारा निरुत्तर करणारे गोलंदाजी. फ्लोर वन चेंडू आडव्या बॅटने फटका ऑन साईडला खेळ आहे. मिड विकेटला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. विक्रांतच्या बॅटमधून यावेळी दमदार चौकार गौरवच्या विरोधात आणि या चौकाने सागिक धावसंख्या 6 रन स्कोर बोर्डवरती 6 धावा या धावफलकावर. मागील चेंडू जर पाहिले तर पुढे फेकले. लोअर फुल टॉस, लेन चेंडू, त्यानंतर हाफ ट्रॅकर होता. धीम्या गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, त्यावेळी हा थोडा पुलचा फटका 4 धावांसाठी विक्रांतच्या बॅटमधून. याही वेळी चांगला चेंडू परंतु आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने गोलंदाज करतोय गौरव. गोलंदाज विक्रांत याच्या विरोधात हे प्रयत्न देखील थोडेसे निष्फळ ठरले. आतापर्यंत अतिरिक्त 2 धावा खर्च करणारे चेंडू आणि सागिक धावसंख्या देखील 7 रन या स्कोर बोर्डवरती. चांगला चेंडू सोडून देण्यात आलाय. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवरती आक्रमण करणं हे क्रिकेटचं परिसूत्र आणि ते मैदानात पाहायला मिळतंय. मागील चेंडूवरती चौकार शॉडामपूलचा फटका मिड विकेटला, त्यानंतर हा चेंडू सोडून दिलाय. हे चांगले क्रिकेट मैदानात पाहायला मिळते विक्रांत या बॅटरकडून. चांगला चेंडू निश्चित स्वरूपात परंतु आउटसाइड ऑफ स्टंप.
वेगात गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न गौरव या गोलंदाजाचा आणि अतिरिक्त धावा हा खर्च चेंडू करेल. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 8 रन स्कोअर बोर्डवरती. आतापर्यंत 3 एक्स्ट्रामध्ये धावा पाहायला मिळतात. यावेळी शॉर्ट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न झालाय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. हाफ ट्रॅकर व हुक करण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेगलाच क्षेत्ररक्षकाकडून चेंडू अडवण्यात आला आणि अंतिम चेंडू निर्धावून घेत असताना सांघिक धावसंख्या ही पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा. कोणतीही विकेट न गमावता पहिल्या विकेटसाठी झालेले मैदानात भागीदारी. थोडीशी नक्कीच सुरुवात अडखळत झाली, सावध सुरुवात झाली, परंतु ही जोडी अगदी विस्फोटक आणि आक्रमक फलंदाजासाठी ओळखली जाते. कालच्या दिवसापासून याच जोडीने आक्रमकरित्या फलंदाजी मैदानात केली आणि त्याचमुळे पहिल्या षटकादरम्यान समोरच्या भेदक गोलंदाजाच्या समोर संयम मैदानात दाखवला. 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 8 रन लॉस ऑफ आफ्टर कंप्लीशन 1 ओव्हर. या स्कोरबोर्डवरती येणाऱ्या 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि त्याचमुळे या जोडीला अंतिम चेंडूवरती मैदानात राहणं हे अति महत्त्वाचं असेल पालोलेम वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. कारण दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीसाठी ओळखले जात आहेत. ते आक्रमक शैली मैदानात सिद्ध देखील करण्यासाठी हे दोन्ही फलंदाज सज्ज होत आहेत. बाबू चव्हाण गोलंदाजी मार्कवरती. बाबू याचा पहिला स्पेल असेल. दुसरं षटक संघाकडून स्ट्राईक एंडला बॅटर मिलिंद पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं देखील षटक संपलं आणि त्याचमुळे पॉवर प्लेचे निर्बंध असतात ते देखील संपवण्यात आलेत. क्षेत्ररक्षण विस्तारले. ऑनसाईडला 3 क्षेत्ररक्षक. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग, डीप काऊ कॉर्नर, लॉंग ऑनला 1 क्षेत्ररक्षक, ऑफ साईडला डीप एक्स्ट्राकवर तैनात, डीप लॉंग ऑफ तैनात. तृतीय सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंटला 1 क्षेत्ररक्षक आणि त्याचबरोबर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 क्षेत्ररक्षक. बाबू चव्हाण गोलंदाजी मार्कवर असेल. राईट अप ओव्हर द विकेट. समोर मिलिंद हा बॅटर. पहिला चेंडू फटका समोरच्या दिशेने खेळण्यात. डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक त्यांना मेल फक्त सिंगल या चेंडूवरती. चेंडू दूर ठेवण्याचे प्रयत्न प्रत्येक गोलंदाज करतोय फलंदाजापासून. कारण सीमारेषा जर पाहिले तर अगदी जवळ छोटं मैदान आणि त्याचमुळे चेंडू फलंदाजाच्या बॅटपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाले आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 9 रन, 9 धावा या धावफलकावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी चंदन तस्कर क्रिकेट संघाकडून घेतलेला निर्णय यशस्वी करण्यासाठी अगदी अचूकतेवरती गोलंदाजी पहिल्या षटकादरम्यान गौरव याची पाहायला मिळेल. फक्त 8 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संघाचा प्रमुख गोलंदाज गौरव याने. त्यानंतर बाबू चव्हाण गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाले. बाकी एंडवरती बॅटर विक्रांत पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पाहिलं तर ऑनसाईडला 3 क्षेत्ररक्षक लेफ्ट हँडरसाठी. पहिले एक मिड विकेट डीप लॉंग ऑन. यावेळी स्लोअर वन चेंडू धीम्या गतीने चेंडू फेकला. स्लॉक करण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु चेंडू जर पाहिला तर बॅकवर्ड पॉईंटला. लेग बायचा इशारा कॉमेंट बॉक्समध्ये. एक्स्ट्रामध्ये आणखी 1 रन मिळेल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 3 रन, 10 धावा या धावफलकावर. आक्रमण करण्याचा प्रयत्न हा जरूर मैदानात होतोय, परंतु समोरून देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. टेनिस क्रिकेटमध्ये ज्याला टिचून गोलंदाजी म्हटली जाते ती टिचून गोलंदाजी बाबू चव्हाण याच्याकडून. बोटांची जादू मैदानात दाखवली जाते. स्लोअर वन चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येईल, परंतु मिस फिल्डिंग मैदानात पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दुवा चेंडू सीमारेषा पलीकडे. या इनिंग मधील मोठा फटका मिलिंदच्या बॅटमधून चौकार निघाला बाबू याच्या विरोधात आणि या चौकारने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 14 धावा 14 रन या स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर चेंडू पुलचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाकडून, परंतु मिसफिल्डिंग मैदानात पाहायला मिळाले. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला खूप महत्त्व असतं आणि ते ज्यावेळी तुम्ही चांगलं करतायत त्यावेळी गोलंदाज देखील ते आपली उच्चकोटीची गोलंदाजी मैदानात करत असतो. 14 धावा या धावफलकावरती. खराब चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. पंचाने दोन्ही हात समांतर करत असताना अवांतरचा इशारा केला. अतिरिक्त धावा मिळेल या चेंडूवरती आणि अतिरिक्त धावाने 15 रन. स्कोअरबोर्डवरती 15 धावा. मागील चेंडूवरती चौकार निघाला आणि त्याचमुळे दबाव पाहायला मिळतो गोलंदाज बाबू चव्हाण याच्यावरती. इनसाइड आउटचा फटका. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात, परंतु प्रेक्षक बनून राहील. ताकद एवढी या फटक्यामागे. टायमिंग प्रॉपर. चेंडू वाईडिश लॉंग ऑफला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार बॅटर मिलिंदच्या बॅटमधून आणि या षटकाने सांघिक धावसंख्या
21 रन 21 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकाचा विचार केला फक्त 8 धावा खर्च केल्यात गोलंदाज गौरव याने. परंतु त्यानंतर बाबू चव्हाण याच्या विरोधात आक्रमक फटकेबाजी मैदानात. आतापर्यंत एक चौकार मिलिंदच्या बॅटमधून आणि त्याचबरोबर एक षटकार देखील. 21 रन या स्कोर बोर्डवरती प्रथम फलंदाजी करत असताना मैदानात पालोले वॉरियर्स क्रिकेट संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी या स्पर्धेला पाहायला मिळते. तर सर्व प्रेक्षकांचं देखील मी कॉमेंट्री बॉक्समधून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. याही वेळी इनसाइड आउटचा थ्रू द एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या वरून चेंडू खेळलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक षटकार मिलिंदच्या बॅटमधून आणि काउंटर अटॅकला मैदानात सुरुवात झाली. बाबू चव्हाण याच्या विरोधात सलगचे 2 षटकार सागिक धावसंख्या देखील धावफलकावरती. 27 रन या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. 27 धावा. बॅक टू बॅक षटकार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न परंतु बॅटच्या मधोमध घेत असताना बेमिसाल टायमिंग साधत असताना 2 षटकार पाहायला मिळालेत. शॉर्ट चेंडू ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीचा चेंडू परंतु ऑन साईडला फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू अंतिम निर्धावने गेला आणि निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 27 रन. आफ्टर कम्प्लिशन 2 ओव्हर्स 2 षटकांचा खेळ समाप्त होत असताना 27 धावा या धावफलकावरती. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. काणकोणा प्रीमियर लीग 2024 थर्ड एडिशन या स्पर्धेचं प्रीमियर लीगच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची एक मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमान जपणारी ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. व लाईव्ह कास्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवरती प्रेक्षक देखील आपल्या घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याने देखील शुभेच्छा पाठवल्या स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेदरम्यान. तिसऱ्या षटकाची सुरुवात असेल. गोलंदाजीत बदलाव कॅन्टिंग एंडकडून गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकादरम्यान चंदन तस्कर क्रिकेट संघाकडून कोणता गोलंदाज असेल. मागील षटकादरम्यान बाबू चव्हाण याच्या विरोधात काउंटर अटॅक मिलिंद याने केलाय. अगदी गेअर चेंज केलाय. धावसंख्येला एक्सेलरेट करत असताना 27 धावा धावफलकावरती. 27 रन या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना हा संघ मैदानात. तिसऱ्या षटकाची सुरुवात कुशवंत हा गोलंदाज पहिला स्पेल घेऊन बाकी एंडला लेफ्ट हँडर बॅटर असेल विक्रांत. पहिला चेंडू स्विंग आणि मिस. ऑब्रेक चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. रोज विकेट किपिंग. पहिला चेंडू निर्धाव निघतोय बॅटर विक्रांत. याला प्रयत्न जरूर झाला मोठा फटका खेळण्याचा परंतु या प्रयत्नांना अपयश मैदानात पाहायला मिळालंय. यावेळी फटका समोरच्या दिशेने खेळाय. मिस टायमिंग फटका उंची प्राप्त केले. एलिव्हेशन मिळाले या चेंडूसाठी परंतु डीप लॉंग ऑनला कमालीचा झेल. विक्रांत याला माघारी परतावं लागेल. संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवला कुशवंत याच्यावरती आणि तोच विश्वास साध्य देखील ठरवला मैदानात. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली. प्राइज विकेट, गोल्डन विकेट चंदन तस्कर क्रिकेट संघासाठी. विक्रांत माघारी परतेल. डगआउटचा शिकार बनेल आणि आता सांघिक धावसंख्येचा विचार केलाय. 27 रन लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला चेंडू फेस करत असताना फटका चप्पल क्रॉस होऊन खेळाय डीप स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि या 6 धावेने सागिक धावसंख्या देखील 33 रन लॉस ऑफ 1 विकेट. 33 धावा एक गडी बाद. विकेट मागील चेंडूवरच मिळवले कुशवंत याने परंतु त्यानंतर मैदानात न्यू बॅटर दाखल झाल्याने पहिला चेंडू फेस करत असताना बेधडकडे बेधुंद करणारा हा षटकार मैदानात 6 धावांसाठी. 33 रन लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आणि पहिला चेंडू फेस करत असताना दमदार षटकार
यावेळी स्लॉक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. शॉर्ट लेगला चेंडूचा प्रवास, एकेरी धाव मिळेल. सिंगलने सागेक धावसंख्या 34 रन, 34 धावा धावफलकावरती. साईश न्यू बॅटर मैदानात, त्याने पहिल्या चेंडू फेस करत असताना षटकार खेचलाय. स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली. तो नॉन स्ट्राईक एंडवरती सिंगल कंप्लीट करत असताना 34 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झालाय. विक्रांत माघारे परतल्या. सलामीची जोडी तोडण्यात आली मैदानात. गोलंदाज खुशवंत याच्याकडून. तो सागेक धावसंख्या देखील अगदी वेगाने पुढे सरकते. कारण आक्रमण मैदानात सातत्याने साईश देखील करतोय आणि त्याचबरोबर मिलिंद देखील करतोय. ब्लॉक केलाय. पुन्हा एकदा डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्याच प्रयत्न चेंडूवरती ताबा देखील मिळवलाय आणि त्यानंतर फेके देखील विकेट किपरकडे पाहायला मिळाले. सांघिक धावसंख्या या सिंगलने 35 रन, 35 धावा धावफलकावर. तिसरं षटक खुशवंत याचं थोडंसं धावसंख्येला रोधक लावणारं, मोठ्या फटक्यांना देखील रोखून धरणारं पाहायला मिळतंय. समोरच्या दिशेने फटका खेळाय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय समोरला. ही वाडी स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात. एकेरी धाव याही चेंडूवरती मिळेल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 36 रन. हे समाप्त झालंय 3 षटकांचा आफ्टर कम्प्लिशन 3 ओव्हर्स. स्कोअरबोर्डवरती 36 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 36 धावा एक गडी बाद होत असताना CPLचे एक प्रमुख आधारस्तंभ विराज तारे स्पेशल लंडन सान आमचे मध्ये पावले आसात. हांव तांकां उनुनीत येवकार दिता माचयेर सान. चौथ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्गवरती नरेश पाहायला मिळतोय. संघाचा हा प्रमुख गोलंदाज. आजच्या दिवसामध्ये नरेश याने देखील चांगली गोलंदाजी केली आहे. आजच्या दिवसामध्ये स्लॉक षटकादरम्यान पहिला सामना खेळतोय. चंदन तस्कर क्रिकेट संघ आजच्या दिवसातील समोर असेल बॅटर साईश पहिला चेंडू फेस करण्यासाठी. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास, एकेरी धाव नक्कीच मिळेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सागिक धावसंख्या 37 रन, 37 धावा धावफलकावरती. नरेश याने कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रातील तो सामना ते रंगवला होता मैदानात. शेवटच्या षटकापर्यंत चांगली गोलंदाजी नरेश याच्याकडून कालच्या दिवसात देखील पाहायला मिळेल. तोच फॉर्म कंटिन्यू राखत असताना याही सामन्यादरम्यान पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी वेगात गतीने फेकलाय. बॅटर साईशाच्या विरोधात फक्त सिंगल मिळाले. सागिक धावसंख्या देखील 37 आकड्यावर. खेळपट्टीचा विचार केला कालच्या दिवसामध्ये सर्वात धावसंख्या 95 रन्स या स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये पुढचा संघ सर्वात धावसंख्या बनवेल. पुल केलाय ऑन साईडला तगडा फटका. मिलिंदच्या बॅटमधून चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी मिळेल षटकार मिलिंद या बॅटरला. मोठी 3 रन या स्कोर बोर्डवरती. मिलिंदच्या बॅटमधून शॉर्टपुलचा फटका मिड विकेटला 6 धावांसाठी. फुल सक्सेसफुल झालाय, मिळाल्या 6 धावा. याही वेळी तगडा फटका, उंची प्राप्त केली, एलिव्हेशन मिळाले या चेंडूसाठी, परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकला नाही. डीप लॉंगॉनला झेलची संधी, साधं सोपं झेल मैदानात ड्रॉप झाले. क्रिकेटमध्ये कॅचेस खूप महत्त्वाचे असतात. तुमच्याकडून क्षेत्ररक्षणात चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होणं खूप महत्त्वाचं असतं. कारण गोलंदाजचा पाठीचा कणा तो क्षेत्ररक्षक. इथे जर पाहिलं तर डीप लॉंगॉनला विलिन याचा कॅच ड्रॉप झालाय आणि या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. सांघिक धावसंख्या 45 रन, स्कोर बोर्डवरती 45 धावा एक गडी बाद झाल्यानंतर. चांगला चेंडू फ्रंटफूटचा वापर करण्याचा प्रयत्न, पुढे सरकलेली पाऊले झाली. एक धाव या चेंडूवरती. शॉट पाहिले लेगला क्षेत्ररक्षण थोडंसं ढिलाईचं. या सिंगलने सांघिक धावसंख्या 46 रन, 43 धावा धावफलकावर.
आक्रमण मिलिंद याचं देखील मागील चेंडूवरती झेल सुटलं. त्यानंतर सिंगल कंप्लीट करत असताना स्ट्राईक रोटेट केले. यावेळी स्ट्राईक एंडवरती लेफ्ट हँडर बॅटर. दोन्ही फलंदाज आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. ते आक्रमक शैली मैदानात पाहायला मिळेल. आक्रमक फटके दोन्ही फलंदाजच्या बॅटमधून. शॉर्ट चेंडू याही वेळी हाफ ट्रॅकर चेंडूवरती पुलचा फटका. टेपकाव कोणाच्या वरून चेंडू झालाय फरार. सीमारेषा पार. साईशच्या बॅटमधून हा दमदार सीपीएल ब्रँडेड षटकार. हाफ ट्रॅकर वरती हा षटकार पुलचा पाहायला मिळाला. सक्सेसफुल हा फटका. सांघिक धावसंख्या या षटकाने धावपलकावरती 52 रन. 52 धावा धावपलकावरती एक गडी बाद होत असताना स्लॉग षटक आणि या स्लॉग षटकादरम्यान हात फुलले मैदानात साईश या बॅटरने. मिलिंदने देखील काउंटर अटॅक केले. अटॅकिंग क्रिकेट काय असतं मैदानात हे दोन फलंदाज दाखवत आहेत. यावेळी शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट फायलेगला झेलची देखील संधी, परंतु पंचांचा इशारा आलाय नो चेंडू बघण्यासाठी. तिसऱ्या पंचांकडे मागणी केली नो चेंडूसाठी. फेअर डिलिव्हरी. सिंगल मेल या चेंडूवरती आणि या सिंगलने सागिक धावसंख्या 53 रन. फ्रंटफूट नो बॉल आणि दुसऱ्या पंचाचा इशारा येतोय. वर स्टेपिंगसाठी गोलंदाज वर स्टेपिंग करतोय आणि त्याचमुळे हा फ्रंटफूट नो बॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या पंचाने हा निर्णय दिलाय. या चेंडूवरती 2 धावा मिळतील आणि एक चेंडू देखील असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल. लायसन टू किल. लायसन असेल बॅटरकडे मोठा फटका खेळण्यासाठी. या चेंडूवरती सांघिक धावसंख्या 54 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 54 धावा, एक गडी बाद या धावफलकावरती.
ओव्हरस्टेपिंग नो चेंडू. पण पुढचा हा नो चेंडू पाहायला मिळतो आणि त्याचमुळे नो बरोबर येईल. फ्री हिट चेंडू. लायसन टोकेल असेल. लायसन असेल बॅटर. मिलिंद याच्याकडे सागिक धावसंख्या 45 रन. 54 रन. फ्री हिटचा चेंडू वेस्ट टायमिंग फटका. स्वतः गोलंदाज झेल खाली असेल. एक धाव मेल्या चेंडूवरती झेल देखील ड्रॉप परंतु फलंदाज नाबाद देखील असेल. फ्री हिटचा चेंडू होता त्याचमुळे सिंगल या चेंडूवरती आणि या सिंगल सागिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 55 रन लॉस ऑफ 1 विकेट. तर कंप्लिशन 4 ओव्हर्स. 55 धावा या धावफलकावरती हे समाप्त झाले 4 षटकांचा येणारे एक षटक आणि या एका षटकादरम्यान कोणता गोलंदाज वापरण्यात यावा यासाठी मैदानात टीम मीटिंग लागली कर्णधाराकडून. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती विनायक हा गोलंदाज पाहायला मिळतोय. अंतिम षटक 5वं षटक आणि या 5व्या षटकादरम्यान विनायक हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 55 रन लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झालाय. 55 धावा या धावफलकावरती मिलिंद याचं अटॅकिंग क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. त्याचबरोबरीला मैदानात अगदी दाखल झाल्या मोठ्या फटक्याने आपल्या इनिंगची सुरुवात केली. तो बॅटर साईश देखील त्याच्या बरोबरीला नॉन स्ट्राईक एंडला ही विस्फोटक जोडी मैदानात आक्रमण करते. प्रत्येक गोलंदाजच्या विरोधात काउंटर अटॅक सातत्याने मैदानात करताना पाहायला मिळाले. धावफलकावरती देखील 55 रन 55 धावा पाहायला मिळाल्यात. पालोले वॉरियर्स क्रिकेट संघाकडून प्रथम फलंदाजी करत असताना या फर्स्ट इनिंग दरम्यान पहिला चेंडू नोचा इशारा आलाय. पंचांचा एक धाव नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव. टोटल 2 धावा. फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा हा नो चेंडू त्याचमुळे 2 धावा आणि फ्री हिट देखील. सागिक धावसंख्या 57 रन लॉस ऑफ 1 विकेट. 57 धावा. फ्री हिटची संधी यावेळी स्ट्रायकिंग एंडला असेल साईशा बॅटर. मागील फ्री हिटचा चेंडू मिलिंद याने खेळला परंतु यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतो साईश लेफ्ट हँडर बॅटर. लायसन टू किल लायसन असेल साईश याच्याकडे देखील या चेंडूवरती मोठा फटका खेळण्यासाठी. 57 रन लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत एक गडी माघारी जरूर परतलाय परंतु त्यानंतर देखील सुद्धा मैदानात संघाची धावांची जबाबदारी सांभाळली मैदानात साईश आणि त्याचबरोबर मिलिंद या बॅटरने. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅकर होता परंतु ऑफ ब्रेक चेंडू शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरून उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर निघालाय बॅटर साईश. जागा म्हणून फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न निष्फळ ठरलाय. निर्धाव चेंडू धावपलकावरती सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावर 57 रन 57 धावा. प्रथम फलंदाजी या फर्स्ट इनिंग दरम्यान यावेळी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आणि डिपॉझिट होईल मिड विकेटच्या प्लॉटमध्ये. ताकदवर फटका. टायमिंग देखील बेमिसाल या फटक्यामागे आणि मिड विकेटच्या वरून साईजच्या बॅटमधून हा दमदार षटकार पाहायला मिळतोय. 6 धाव्याने सांघिक धावसंख्या 63 रन 63 धावा या धावपलकावरती. आक्रमण साईशाचं मैदानात. मागील चेंडू फ्री हिटचा त्यावरती निर्धाव चेंडू गेला परंतु त्यानंतर जर पाहिला चांगला चेंडू होता ते बॅटच्या रडारमध्ये. त्यावरती तडाखेबंद हा फटका मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. 63 रन 63 धावा या धावपलकावरती एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने अग्रेसर होताना पाहायला मिळतो हा संघ. प्रथम फलंदाजी करतो या फर्स्ट इनिंग दरम्यान. समोरच्या संघाच्या विरोधात तगड्या संघाच्या विरोधात मोठी धावसंख्या उभारण्याचा इरादा हा दृष्टिकोन सफल ठरलाय मैदानात. गोलंदाजी मार्कवरती विनायक बॅटम ओव्हर द विकेट. शॉर्ट चेंडू शफल होऊन पुन्हा एकदा पुलचा फटका. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी बॅक टू बॅक षटकार मैदानात साईशच्या बॅटमधून. आणि ज्या आक्रमकतेसाठी मैदानात पाठवलं होतं या बॅटरला ते आक्रमण मैदानात अगदी सातत्याने आणि निरंतर पाहायला मिळते. 2 षटकार विनायकच्या विरोधात. या षटकाला सागिक धावसंख्या 69 रन 69 धावा या धावफलकावर. मोठी धावसंख्या तुमच्या गुणफलकावरती उभारले गेले पण मैदानात आक्रमण साईश या बॅटरचा आणि त्याचबरोबर मिलिंद देखील मोठे फटके मैदानात खेचतोय. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स नेहमीच म्हटलं जातं. आक्रमकता ही बचावाचं साधन आणि ते आक्रमण मैदानात सातत्याने विनायक गोलंदाजच्या विरोधात
त्यावेळी समोरच्या दिशेने ताकदवर फटका. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाला एक धाव तर नक्कीच मिळेल. या चेंडूवरती काळ चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील पिकअप फेकी वेगात गतीने थ्रो केलाय. बाकी एंडवरती सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावरती झाली अंकित. 16, 17 रन 70 धावा या धावफलकावरती. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाले. बऱ्याच रनचा स्ट्राईक एंडवरती मिलिंद हा बॅटर. मागील 2 चेंडूवरती 2 षटकार पाहिले. नॉन स्ट्राईक एंडवरून साईश या बॅटरचे, परंतु यावेळेस स्ट्राईक एंडवरती मिलिंद हा बॅटर. तो देखील प्रयत्न करेल मोठा फटका खेळण्याचा, कारण डेथ ओव्हर प्रगतीपथावरती. शॉर्ट चेंडू पुल केलाय ऑन साईडला. मिस टायमिंग फटका डीपला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला येईल तोपर्यंत एक धाव. या सिंगलने सांघिक धावसंख्या 71 रन 71 धावा या धावफलकावर. अंतिम षटक महागडे ठरते, कारण आतापर्यंत जर पाहिल्यात तर 16 धावा खर्च होत आहेत या अंतिम षटकादरम्यान. लास्ट बॉल फर्स्ट इनिंगचा असेल. स्ट्राईक एंडवरती साईशा बॅटर. लास्ट चेंडू फेस करण्यासाठी. आतापर्यंत सांघिक धावसंख्या 71 रन 71 धावा एक गडी बाद होत असताना या धावफलकावर. फटका समोर खेळलाय. मिस टायमिंग झालाय. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. फेकी स्ट्राईक एंडवरती वाईड पाहायला मिळाले. 2 धावा देखील पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानात, आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट गमावावी लागेल. या अंतिम चेंडूवरती मिलिंद या बॅटरला दुसरा धक्का बसतोय. ऑल वॉरियर्स क्रिकेट संघासाठी सांघिक धावसंख्या धावफलकावर 73 रन 73 धावा या धावफलकावरती, आणि 74 रनचं टार्गेट ठेवण्यात आलंय. प्रतिस्पर्धी चंदन तस्कर क्रिकेट संघासमोर आजच्या दिवसातील दुसरा सामना पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. साईश आणि मिलिंद याची आक्रमक फटकेबाजी मैदानात पाहायला मिळाली. सुरुवातीला विक्रांत याने देखील मोठे फटके मैदानात खेळले आणि धावफलकावरती अंकित झाले. 73 रन 74 रनचं टार्गेट असेल या दुसऱ्या इनिंग दरम्यान. या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल होतील चंदन तस्कर क्रिकेट संघाचे ओपनिंग बॅटर्स. पाठलाग कशा प्रकारे असेल हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा जोडले जातील मंगेश मडगावकर सर. त्याच्यानंतर जी मॅच जातली सीएन स्ट्रायकर्स वर्सेस थ्री ब्रदर्स. बोथ कॅप्टन प्लीज रिपोर्ट टू द कॉमेंट्री बॉक्स. CN11 वर्सेस थ्री ब्रदर्स.
धन्यवाद सुमित। पहले बल्लेबाजी करते हुए पालोलेम ओरियस ने 73 रन्स बटोरे। 74 रनों का लक्ष्य रखा है चंदन तस्कर के पास। काफ़ी बढ़िया बल्लेबाजी की है पालोलेम ओरियस के बल्लेबाजों ने। एक पहाड़ जैसा स्कोर खड़ा किया है चंदन चंदन तस्कर के सामने। टॉस जीती थी चंदन तस्कर ने और टॉस जीतकर आमंत्रित किया था बल्लेबाजी के लिए पालोले मोरियस को। फिलहाल 74 रनों का लक्ष्य है चंदन तस्कर के पास और वो उस लक्ष्य का बोझा अपने कंधों पर लेके आए हैं नरेश और नॉन स्ट्राइक इन पे खड़े हैं प्रियेश। फिलहाल पहले ही गेंद मंजेश द्वारा बार टिप्पा के हल्की सी उछलती हुई गेंद बल्ले का चुम्मा लेती हुई गेंद चली गई है कीपर के दस्तानों में और पहला इलेक्ट्रिक झटका लग चुका है चंदन तस्कर को। धीमी गति की गेंद थी, ऑफ स्टंप पर पिच हुई थी और करवट लेते बाहर जाती हुई गेंद पर छिड़छानी करने की कोशिश की थी नरेश ने। बल्ले का चुम्मा लिया गेंद ने और सीधी चली गई है कीपर के दस्तानों में। पहली गेंद पर पहला झटका लगता हुआ चंदन तस्कर को नरेश के रूप में। धन्यवाद डीजे। फिलहाल तो नरेश वापस चले गए बड़े बल्लेबाज फॉर्म में चल रहे थे बल्लेबाज वापस चले गए चंदन तस्कर के। नरेश वापस चले गए और नरेश का स्थान ग्रहण करने के लिए आए नए बल्लेबाज पृथ्वीराज कोमरपंत। पहली गेंद पर सफलता प्राप्त की मंजेश ने। दूसरी गेंद टिप्पा के थोड़ी सी नीचे रहती हुई उस गेंद को आड़े बल्ले से खेला है मिड विकेट के क्षेत्र में। डीप मिड विकेट का खिलाड़ी आके उस गेंद को गैदर करे फील्ड करे, रन की कोई गुंजाइश नहीं। पहली गेंद पर सफलता, दूसरी गेंद डॉट और फिर एक बार तैयार। पहली ओवर पावर प्ले बार टिप्पा के थोड़ी सी उछलती हुई गेंद को आड़े बल्ले से खेल तो दिया है, गेंद तो चली गई है मिड विकेट के क्षेत्र में है खिलाड़ी के दस्तानों में और एक विकेट का पतन। यानी पृथ्वीराज कोमरपंत वापस जा रहे हैं निराश मुद्रा से पेविलियन में। दूसरा झटका लगता हुआ चंदन तस्कर को और दूसरी सफलता प्राप्त करते हुए मंजेश पागी। 74 रनों का लक्ष्य है चंदन तस्कर के पास। पहली ओवर में 3 गेंदें हो चुकी और 2 विकेटें चली गई है पहली ओवर में चंदन तस्कर की। पृथ्वीराज वापस चले गए हैं और पृथ्वीराज का स्थान ग्रहण करने के लिए आए हैं नए बल्लेबाज सागर साळुंखे। ओवर में 2 सफलता प्राप्त की है, बड़ी विकेट हासिल की है नरेश के रूप में मंजेश ने। फिलहाल अगली गेंद इस बार स्टेप आउट करके खेल दिया है कवर के ऊपर से। गेंद तो जा रही है सीमा को पार करती हुई 4 रनों के लिए। हल्की सी फ्लाइट थी, उस फ्लाइट को नापा सागर ने स्टेप आउट किया और काफी बढ़िया खेला कवर के ऊपर से 4 रनों के लिए। चौके के साथ अपना और अपने टीम का खाता खोलने में कामयाबी हासिल की सागर साळुंखे ने। 74 रनों का लक्ष्य पार करना है चंदन तस्कर को, ये मैच जीतना है तो। फिलहाल मंजेश की अगली गेंद राइट आर्म और द विकेट। इस बार रिवर्स स्वीप का इस्तेमाल करते हुए गली के क्षेत्र में मुड़ा है, फील्ड होती हुई कौशल्य द्वारा। तब तक मौका था 2 ही बल्लेबाजों के पास 1 रन चुराने का। 1 रन चुरा लिया, 1 रन के साथ स्कोर हो चुका है 5 रन। 2 विकेटें चली गई है चंदन तस्कर की। अब स्ट्राइक आया है प्रियेश के पास। मंजेश बार टिप्पा के थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद को खेलने की कोशिश की थी, शरीर को टकराई, रन की कोई गुंजाइश नहीं और पहली सफल ओवर समाप्त होती हुई मंजेश द्वारा। 5 रन 2 विकेट हासिल किए। तारीफ करने जैसी गेंदबाजी करते हुए मंजेश पागी।
पहली ओवर तो खत्म हो चुकी है, सफल ओवर खत्म हो चुके हैं। 5 रन दे के 2 विकेट हासिल किए। नरेश और पृथ्वीराज कोमरपंत को वापस भेजा है मंजेश पागी ने पेविलियन में, और दूसरी ओवर लेके आए पालोले वॉरियर्स की ओर से शाइश कामत, और स्ट्राइक पर है सागर साळुंके। पावर प्ले ओवर खत्म हो चुके हैं, फील्डिंग इंस्ट्रक्शन खुल चुका है। डीप मिड विकेट पर, डीप मिड ऑन पर, लॉन्ग ऑन पर, डीप कवर पर, सर्कल के अंदर पॉइंट है, एक्स्ट्रा कवर है लॉन्ग ऑफ पर। एक फील्डिंग की सजावट, और पहली ही गेंद पर बड़ा प्रहार करते हुए सीधे पेविलियन में घुस चुकी है गेंद 6 रनों के लिए। ऑफ स्टंप के बाहर थी, उछालती, और उस उछाल का पूरा फायदा उठाया सागर साळुंके ने। खेल दिया है स्ट्रेट ड्राइव के रूप में सीधे पेविलियन में 6 रनों के लिए। छक्के के साथ शुरुआत करते हुए दूसरी ओवर की पहली गेंद पर बड़ा आगाज करते हुए और स्वागत करते हुए शाइश कामत का सागर साळुंके। छक्के के साथ स्कोर तो चला गया डबल फिगर में, यानी 11 रन हो चुके हैं। पहली गेंद पर छक्का लगाने में कामयाबी हासिल की है। फील्डिंग में भी हल्की सी परिवर्तन होते हुए फिर एक बार तैयार शाइश लेफ्ट आर्म राउंड। इस बार रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, चूंकि क्लीन बोल्ड हो चुके हैं सागर साळुंके। ब्लॉक होल लाइन गेंद थी, उस गेंद को रिवर्स स्वीप यानी अल्टी पल्टी खेलना चाहते थे, चूके और क्लीन बोल्ड हो चुके हैं। तीसरा झटका लग चुका है चंदन तस्कर को सागर साळुंके के रूप में। पहली गेंद पर छक्का खाने के बाद दूसरी गेंद पर बढ़िया सफलता प्राप्त की है शाइश कामत ने। इस बार आते आते टिप्पा के ऑफ स्टंप के बाहर करवट लेती हुई गेंद को खेलने की कोशिश की थी पृथ्वीराज नाइक गांवकर ने। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ, डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए शाइश कामत। बढ़िया वापसी, रेगुलर खिलाड़ी है ये शाइश कामत। फिलहाल अगली गेंद फेंकने के लिए तैयार, राइट आर्म राउंड। इस बार स्टेप आउट करके खेलने की कोशिश, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं। लगातार 2 गेंदे पृथ्वीराज को डॉट निकालने में कामयाबी हासिल की है शाइश कामत ने। अभी भी स्कोर रुका हुआ 11 रन। 3 विकेटें चली गई, पहले चले गए थे पहली गेंद पर नरेश, उसके बाद पृथ्वीराज कोमरपंत, और उसके बाद सागर साळुंके। 3 विकेटें चली गई है चंदन तस्कर की। मैच जीतना है तो 74 रनों का लक्ष्य पार करना है चंदन तस्कर को। फिलहाल टिप्पा के नीचे रहती हुई ऑफ स्टंप के बाहर करवट लेती हुई गेंद डॉट। लगातार 3 गेंदे डॉट निकालने में कामयाबी, काफी बढ़िया। पहली गेंद पर बड़ा आगाज होने के बाद भी बढ़िया वापसी की है, तारीफ करने जैसी वापसी की है। सागर को चलता गया पेविलियन में, उसके बाद नए बल्लेबाज आए थे पृथ्वीराज नाइक गांवकर, उसको 3 गेंदे डॉट निकाली है, तारीफ करने जैसी गेंदबाजी। फिर एक बार तैयार, लेफ्ट आर्म राउंड। इस बार खेल तो दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, खिलाड़ी उसके नीचे, टेरेंस उसके नीचे, और सीधी चली गई है टेरेंस के हाथों में, और 1 विकेट का पतन होता हुआ। एक सफलता और मिलती हुई शाइश कामत को, और दूसरी ओवर की समाप्ति होती हुई, और दूसरी ओवर समाप्त होने के बाद एक बड़ी ओवर समाप्त होने के बाद स्कोर है चंदन तस्कर का 11 रन 4 विकेट। दो ओवर खत्म होने के बाद स्कोर है 11 रन 4 विकेट चली गए, लेवल पर 4। और तीसरी ओवर लेके आए पालोलेम वॉरियर्स की ओर से मिलिंद्र मीलू। बढ़िया बल्लेबाजी तो किया, अब गेंदबाजी का भार संभाल रहे हैं पालोलेम वॉरियर्स की ओर से। तेज धूप, हल्की सी हवा बहती हुई, तलपन ग्राउंड पर काफी बढ़िया माहौल
पेविलियन के आगे तलपन रिवर, पेविलियन के पीछे श्री गुरु परदेशी देवस्थान। फिलहाल मिलू की पहली गेंद तीसरी ओवर की। बार टिप्पा के थोड़ी सी नीचे रही थी, उस गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी प्रियेश ने, बल्ला और पैड को टकरा के गेंद चली गई है। पॉइंट के क्षेत्र में फील्ड होती हुई रन की कोई गुंजाइश नहीं। पहली गेंद डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए मिलू फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार पर, राइट आर्म ओवर द विकेट, लंबी रन अप लेते हुए बार टिप्पा के थोड़ी सी लेफ्ट स्टंप के बाहर जाते हुए जगह बनाई और खेल दिया डीप स्क्वायर क्षेत्र में 6 रनों के लिए। धीमी गति की गेंद थी, लेग स्टंप के बाहर थोड़ी सी उछली थी, जगह बनाई फाइनल डीप स्क्वायर क्षेत्र में और खेल दिया उस गेंद को 6 रनों के लिए। छक्के के साथ ही साथ स्कोर में थोड़ी तो वृद्धि हो चुकी है, स्कोर हो चुका है 17 रन, 17 लॉस ऑफ 4 विकेट्स। अभी भी तीसरी ओवर प्रगति पर है और मैच जीतना है तो 74 रनों का लक्ष्य पार करना है चंदन तस्कर को। 4 विकेटें चली गई हैं चंदन तस्कर की। फिलहाल मिलू फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार पर, अपने आप को संभालते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इस बार बढ़िया गेंद, तेज गेंद पैड को टकराई और सीधी चली गई है। डॉट निकालने में कामयाबी, काफी बढ़िया गेंदबाजी का नमूना यहाँ पर दिखता हुआ मिलू द्वारा। फिर एक बार मिलू तैयार अपने बॉलिंग मार पर, इस बार अल्टी पल्टी रिवर्स स्वीप का इस्तेमाल करना चाहते थे, बल्ला और गेंद के बीच बातचीत नहीं हुई। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए मिलू गेंद पर छक्का लगाने के बाद लगातार 2 गेंदें डॉट निकाली है प्रियेश को। मिलू ने अभी तीसरी ओवर की अगली गेंद फेंकने के लिए तैयार अपने बॉलिंग मार पर, राइट आर्म ओवर द विकेट। बार ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर थी, हल्की सी उछाल दी, उतनी खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से उस गेंद को मोड़ने में कामयाबी हासिल की है प्रियेश ने 6 रनों के लिए। खराब गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, हल्की सी उछाल थी, उस उछाल को नापा, बढ़िया खेल दिया है पॉइंट के ऊपर से 6 रनों के लिए प्रियेश ने। छक्के के साथ वृद्धि होती हुई स्कोर में 6 रनों की। ट्वेंटी रन हो चुके हैं, 4 विकेटें चली गई है चंदन तस्कर की। फिर एक बार अपने आप को संभालते हुए मिलू तैयार अपने बॉलिंग मार पर, तलपन निवारण से गेंदबाजी करते हुए राइट आर्म ओवर द विकेट। इस बार दिशाहीन गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर थी और अंपायर का इशारा भी आता हुआ है यहाँ पर वाइड। अतिरिक्त रन जुड़ता हुआ, अतिरिक्त रन के साथ इजाफा होता हुआ चंदन तस्कर के खाते में। अभी भी तीसरी ओवर प्रगति पर है, चंद गेंदे हो चुके हैं तीसरी ओवर के गेंदबाज है मिलू। इस बार धीमी गति की गेंद मिड ऑन के क्षेत्र में मोड़ दिया शाइश कामत, चुस्त खिलाड़ी, एक ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा। 1 रन के साथ तीसरी ओवर की समाप्ति होती हुई, तीसरी ओवर समाप्त होने के बाद स्कोर है क्वार्टर सेंचुरी यानी 25 लॉस ऑफ 4 विकेट्स। धन्यवाद डीजे, बढ़िया मनोरंजन करते हुए आप दर्शकों का। अजित डीजे पर मेरा साथ निभा रहे हैं और आप सबका मनोरंजन कर रहे हैं। उत्कर्ष मेरे साथ स्कोर बोर्ड पे है, मंदार, और आप ये यूट्यूब पर लाइव टेलीकास्ट देख रहे हैं गोवा लाइव टेलीकास्ट से। फिलहाल चौथी बॉल लेके आए पालोले वॉरियर्स की ओर से अजित कोमर पंत और स्ट्राइक पर है प्रियेश। बार धीमी गति गेंद ऑफ स्टंप के बाहर उस गेंद को खेला है, लॉन्ग ऑन के क्षेत्र में फील्ड होती हुई फील्डर विक्रांत द्वारा। 1 रन तो जुड़ जाएगा चंदन तस्कर के खाते में, 1 रन के साथ इजाफा होता हुआ स्कोर में। अब स्ट्राइक आया है गौरव सावंत के पास।
गेंद बढ़िया गेंद, ब्लॉको लाइन गेंद उतनी खूबसूरती के साथ उस गेंद को खेल दिया है। लॉन्ग ऑन के क्षेत्र में गौरव सावंत ने 1 रन चुरा लिया और 1 रन के साथ अपना खाता खोलने में कामयाबी भी हासिल की है गौरव सावंत ने। फिर एक बार अजित कोमर पंत और राइट आर्म ओवर द विकेट। पार खेल तो दिया है, गेंद तो चली गई है लॉन्ग ऑफ को पार करती हुई 6 रनों के लिए। कैच तो काफी बढ़िया पकड़ी थी टेरेंस ने, लेकिन अपने आप पर संतुलन रखने में नाकामयाब रहे और गेंद चली गई है सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और छक्के के साथ ही साथ स्कोर में भी वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 33 रन। बार बढ़िया गेंद, ब्लॉको लाइन गेंद, पैड को टकराई गेंद, रन की गुंजाइश वहां बनाई गौरव सावंत ने, रन चुरा भी लिया है। और अंपायर का इशारा आता हुआ, बाबू का इशारा आता हुआ लेग बाय के रन के रूप में रन जुड़ जाएगा चंदन तस्कर के खाते में। अतिरिक्त रन के साथ एक कदम आगे जाते हुए चंदन तस्कर 34 लॉस ऑफ 4 विकेट्स। अब स्ट्राइक आए गौरव सावंत के पास। अजित तैयार अपने बॉलिंग मार पर, राइट आर्म ओवर द विकेट। 12 फुल टॉस गेंद थी, धीमी गति की गेंद थी, उस गेंद को खेलने में असमर्थ रहे। क्लीन बोल्ड हो चुके गौरव सावंत और वापस जा रहे हैं निराश मुद्रा से। आउट ऑफ फॉर्म चल रहे हैं और साफ दिखाई दे रहा है किस तरह से एक खराब गेंद को खेलने में असफल रहे और वापस जा रहे हैं निराश मुद्रा से पेविलियन में। 5वां झटका लगता हुआ चंदन तस्कर को गौरव सावंत के रूप में 34 यानी 34 रनों पर। नए बल्लेबाज आए वेदांत गौरव वापस जाने के बाद और सफलता प्राप्त की है अजित कोमर पंत ने। गौरव को वापस भेजा है पेविलियन में। अजित की अगली गेंद इस बार आते आते बड़ा प्रहार तो किया है एक्स्ट्रा डिप कवर के क्षेत्र में। हवा में गेंद जरूर थी, मौका था 2 रन चुराने का, 2 रन चुरा भी लिया और 2 रनों के साथ चौथी ओवर की समाप्ति होती हुई। चौथी ओवर समाप्त होने के बाद 5 विकेटें चली गई है चंदन तस्कर की और स्कोर है 36 रन, 36 रन लॉस ऑफ 5 विकेट्स। मैच जीतना है तो 74 रनों का लक्ष्य पार करना है चंदन तस्कर को। धीरे धीरे चंदन तस्कर से ये मैच जाती हुई और धूप भी बढ़ती हुई और हवा ने भी अपने रुख बदल लिया है। अभी पश्चिम से पूर्व की ओर बहती हुई इस ग्राउंड पर हवा। इस मैच के बाद जो मैच होने जा रही है सीएन स्ट्राइकर्स और थ्री ब्रदर्स के बीच में, टॉस चली गई है। सीएन स्ट्राइकर के पक्ष में टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है सीएन स्ट्राइकर्स ने और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए थ्री ब्रदर्स को। फिलहाल आखिरी ओवर इस इनिंग की और लेके आए हैं दिलेश और स्ट्राइक पर है प्रियेश। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, उस गेंद को खेल तो दिया है पॉइंट के क्षेत्र में। डीप पॉइंट पर खिलाड़ी मौजूद थे कौशल के रूप में। कौशल ने कोई गलती नहीं की और एक विकेट का पतन होता हुआ चंदन तस्कर का। प्रियेश वापस जा रहे हैं पेविलियन में। धीमी गति की गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थे, उस गेंद को खेलना चाहते थे। गेंद चली गई डीप पॉइंट के क्षेत्र में, सीधी कौशल के हाथ में। 6वें विकेट का पतन होता हुआ चंदन तस्कर का। नए बल्लेबाज आए खुशवंत भगत
पहली गेंद फुल टॉस गेंद आड़े बल्ले से प्रहार करते हुए डीप स्क्वायर क्षेत्र में खेल दिया है उस गेंद को। फील्ड होते हुए फील्डर द्वारा 1 रन चुरा लिया। 1 रन के साथ अपना खाता खोलने में कामयाबी हासिल की है और चंदन तस्कर का स्कोर है 37, लॉस ऑफ 6 विकेट। 6 विकेट खोकर 37 रन। अब स्ट्राइक आया है वेदांत के पास। दिलेश की अगली गेंद बार तेज गेंद टिपा के थोड़ी सी उछालती हुई गेंद को खेलने की कोशिश की थी वेदांत ने। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए दिलेश। दिलेश फिर एक बार तैयार अपने बॉलिंग मार पर राइट आर्म ओवर देकर तलपा रिवर्स एंड से गेंदबाजी करते हुए इस बार भी बढ़िया गेंद टिपा के तेज तो चली गई और थोड़ी नीची भी रहती हुई गेंद। उस गेंद पर छेड़छानी करने की कोशिश की थी वेदांत ने। बल्ला और गेंद के बीच संपर्क नहीं हुआ। डॉट निकालने में कामयाबी हासिल करते हुए दिलेश। अब तक तो बढ़िया गेंदबाजी की है। पहली गेंद पर सफलता प्राप्त की, उसके बाद रोक लगाई है, अंकुश लगाए हैं रनों पर। अभी भी रुका हुआ स्कोर है 37, लॉस ऑफ 6 विकेट्स। चंदन तस्कर अगली गेंद दिलेश की। पार खेल तो दिया है डीप मिड ऑन की दिशा में। गेंद जाती हुई सीमा को पार करती हुई 6 रनों के लिए ऑफ स्टंप के बाहर थी और उस गेंद पर को दिशा दिखाई है डीप मिड ऑन की दिशा में। 6 रनों के लिए चक्के के साथ स्कोर में वृद्धि होती हुई स्कोर हो चुका है 43 रन्स। दिलेश की अगली गेंद वेदांत को। बार वेदांत ने खेल तो दिया है एक्स्ट्रा कवर की दिशा में। फील्डर वहां मौजूद थे, फील्डर को चकमा दी और गेंद चली गई सीमा को पार करती हुई 4 रनों के लिए। और चौके के साथ ही साथ इनिंग की समाप्ति होती हुई इनिंग समाप्त हो चुके हैं। मैच तो चली गई है पालोलेम ओरियस के पक्ष में। अब जो मैच होने जा रही है इस आज के दिन की, यानी तीसरी मैच सीएन स्ट्राइकर और थ्री ब्रदर्स के बीच में। टॉस जीती है सीएन स्ट्राइकर्स ने। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है और आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए थ्री ब्रदर्स को। आता जी मॅच जाल्ली हांव चडांत चड देव बरें करूं म्हणटा चंदन तस्कर ह्या टिमी लागीं टिमीक, कित्याक बरें स्पोर्ट्स